चारू, इतकी वर्ष या फोटोशी बोलत होतो ना, मी तुझ्याशी बोलायचो ना, तेव्हा कल्पनाही केली नव्हती कधी की तू पुन्हा भेटशील मला. आणि बघ, आज तू माझ्या समोर उभी आहेस, परत आलीस. चारू, हे दोन चमत्कार होताना बघितलेत मी. जर हे चमत्कार होऊ शकतात तर काही होऊ शकतं. तू आशा नको सोडू. मी हरले, साफ हरले. नाही चारू, तू हरू नाही शकत. ज्या चारूला त्याला मी ओळखतो ती कधीच हारणार नाही. तिनं प्रत्येक गोष्ट तिच्या जिद्दीनं, मेहनतीनं, तिच्या इच्छाशक्तीनं खेचून आणली आहे आपल्यापाशी. अशी तू आहेस. आणि मला खात्री आहे तू सगळ्या अडचणीवर मात करशील. सगळ्यांना प्रेमानं जिंकून घेशील, अगदी अधिपतीला सुद्धा. अगं, मृत्यूवर मात करून आली आहेस तू परत. तुला काय अशक्य? अहो पण नाही चारू, मी कुठल्याही परिस्थितीत आता तुला या घराच्या बाहेर जाऊ देणार नाहीये. मला वचन हवंय चारू. वचन? मला वचन हवंय की तू या घराला, मला, अधिपतीला आणि अक्षराला सोडून कधीच कुठेच जाणार नाहीस. हे वचन दे मला. आणि चारू, काळजी नको करू. विघ्नहर्ता बाप्पा आलाय ना घरी, तो सगळी विघ्न दूर करेल. विश्वास ठेव. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उतिशेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, जय जन्मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. अरे देवा, मोदकाचा निवद अजून आणला नाही काय? म्हणजे आरतीच्या आधीच दावायचा होता म्हणून म्हणलं. का केलंच नाही तळलेले मोदक? हा, काय झालं मोदकाचं? काय झालं? अहो, असं कसं नाही करणार? हे काय तळणीचे मोदक? घे, नैवेद्य दाखव. आपल्या गणपतीला हेच मोदक लागतात. अरे, प्रसाद खाऊन जा. प्रसादाला नाही म्हणू नये. हे मोदक सुद्धा चांगले आहेत. हे बघा, तुम्ही आमच्या आईसाहेबांनी घालून दिलेली रीत पाळली. मला खरंच बरं वाटलं. मी खाणार ते मोदक, पण आत्ता नाही. अजय, कुणाकडनं तरी मोदक वर पाठवून द्या. वय दे. कठीण आहे याचं. जाऊ द्या हो. पूजा छान झाली, सगळ्या गोष्टी परंपरेनुसार पार पडल्या. आपण त्यातच आनंद मानू. चला. नाही, मान्य आहे का ही तुझी खरी सासू आहे ती, पर
ताई बी तुझी सासू होती, तिच्या तर समध्या गोष्टींना तू विरोध करायचीस का? आणि यांच्या समध्या गोष्टींना तू वय वय म्हणून मान डोलवतीस. अगं जरा माणसं वळखायला शिक की. हे बघ, जी माणसं वरून अशी ग्वाड दिसतात का नाही, ती माणसं आतून लई कडू असतात. आणि ज्यांच्या जिभेला कडवटपणा असतोय का नाही, त्यांच्या आतमध्ये लई गोडवा असतो. तू नाही कळायचं. हे बघ, तू जेव्हा या घरात आलतीस का नाही, तेव्हा ताई तुझी सासू होती. त्यामुळे तिनं जो पांडा घालून दिलाय तो पाळणं तुझं काम आहे. कळतंय? चला ते तुझा आधिपतीला मोदक पाहिजेत ना व ती बघते. वा 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 आत्ते, एकच नंबर काम झालंय बघ. शेवटी काय, आज तळलेले मोदकच खायला मिळालेत. मला तर याचा आनंद आहे का नाही. अधिपतीनं त्या चारूबाईची चांगली जिरवली म्हणून तर अजून गोड लागायले ते मोदक. होय. असू देत, आपली परंपरा पाळली ना व त्याच्यातच मला आनंद आहे बघ. पण मला का नाही, अधिपतीने त्या चारूबाईची चांगली जिरवली ह्याचा जास्त आनंद आहे. लई टिमक्या बडवत होती ना ती, पंकज छाटून टाकले बघ अधिपतीने तिचे. तुला सांगू आत्ते, ताई जरी हित नसली का नाही, तरी अधिपतीच्या रूपानं मला ती हितच हाय असं वाटत होतं ग. मी तर म्हणते हिनं अजून काहीतरी करायला पाहिजे. मग बघ, मी अधिपतीकडनं का नाही तिला कशी गपगार करते का नाही बघ. अजून तिनं अजून लई 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 कांड करत राहायला पाहिजे बघ. मग काय होईल, या अधिपतीकडनं का नाही तिला या घराबाहेर काढायला लावत बघ तू. कारण जेव्हा आपली ताई या घरात परत येईल का नाही, व या घराच्या सिंहासन का नाही तिला रिकामं मिळालं पाहिजे. मम्मी, ह्या घरात का नाही एखाद्याला उकडायला लागला का नाही का तो दुसऱ्याला तळून काढतोय, परत जाळूनच टाकतोय बघ. खरंय बघ. अगं चंचे, ती चारूबाई आत्याला काय काय बोलली का नाही, मग म्या काय केलं, म्या गेले अधिपतीकडे आणि त्याचं कान भरलं. म्या काय बाय बोलले, म्या म्हटलं का चारूबाई का नाही अहो ताईची परंपरा बदलायला तो, आणि ती चारूबाई का नाही आत्याला खूप काय 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 बोलली. असं म्हणल्यावर महाराज लगेच उठला आणि उपसून काढली तलवार, आणि मग काय कापून काढली बदललेली परंपरा. मम्मी, अगं परंपरा जपण्यापरीस एकमेकाला जपला पाहिजे कवा काय मर्यादला. अगं नाही ध्यानात येत, बरं आहे की निदान आपण आपली पोळी तर भाजून घेऊ. हा अगं त्यांच्यात जेवढी भांडणं होतील का नाही तेवढा आपला फायदा आहे. एक नंबर बरोबर बोलीस बघ मम्मी तू. पर तुला सांगू काय, या छोट्या मोठ्या फायद्यात काय मजा नाही राहिली बघ. आता असं काहीतरी मोठा घडायला पाहिजे आणि त्याचा आपल्याला लई म्हणजे लई मोठा फायदा झाला पाहिजे. अगं ये चंचे, अगं सोन्याचा अंड देणारी कोंबडी कधी कापू नये बाई. मग म्या कुठं म्हणली कापायचे, कसं ती आपल्या कह्यात आली पाहिजे. अगं समजल असं बोल की घ्या. अगं मम्मी, म्हणजे मला ना एक शंका आले. मावशी गेल्याच्या नंतरच ही चारूबाई कशी काय आली असेल. ही चारूबाई म्हणजेच तर मावशी नसेल ना. अगं येडी बिडी झालीस का काय तू. अगं ही आपली ताई असती तर समजासनी भाजून खाल्लं असतं तिनं आत्तापासून. ताई असं मुळू बोलूच शकत नाही. अनाधिपती आपल्या बाजूला हाय म्हणल्यावर त्या बाईनं मास्तरडीला आपल्या वाऱ्याला बी उभं केलं असतं काय. ती म्हणती तसं करती, जेवण काय बनवती आणि काय गाती काय, तिला मदत काय करती, तिला काय काय सांगती. असं केलं नसतं का ताईनं. आणि तुला माहिती आहे ना ताई छोट्या मोठ्या गोष्टींची अशी माफी नाही मागत. काय करती, समोरच्याला माफी मागायला लावती, स्वतः माफी मागत हिंडत नाही. कळतंय काय. त्याच्यामुळे ही काही ताई नाही मला नाही वाटत. मावशी जे करायची त्याच्या बरोबर विरुद्ध करायली ही. मम्मी, मावशीच्या स्वभावाच्या एकदम विरुद्ध स्वभाव आहे हिचा. चंचे, आता तू हे समज बोलायलीस का नाही तर मला थोडं थोडं आता वाटायलंय बघ. बाई जर ही खरंच ताई असेल का नाही तर
तर या चारुलता बरोबर आपण नीट वागायला पाहिजे हा. ए मम्मी भित्री भागवायच आहेस का तू हं? मला तर वाटतंय का आपण छडा लावला पाहिजे ही बाई नक्की कोण आहे आणि हिच्याकडनं पैसे उकळले पाहिजेत. चारूबाई असल तर गोडी गुलाबीनं प्रेमानं उकळून घ्यायचे पैसे आणि जर मावशी असल तर ब्लॅकमेल करून काढायचे. छंची अगं लई फास्ट चालतं बघ तुझं डोसकं. पण मला सांग आपण शोधणार कसं? मला काय वाटतं मम्मी आपण ना एखादा डॉक्टर पकडून आणू आणि त्याला हिला गोळ्या औषधं द्यायला सांगू. मग ती आहे ना गुंगीत जाईल आणि त्या गुंगीत समजा असं पटापट खरं पोपट्यावानी बोलायला लागेल बघ. अय खुल्या डोसक्याची अगं ती बाई आपलं ऐकल का? आणि ती बाई का म्हणून एवढी धडधाकट बाई आहे ती का म्हणून गोळ्या खाईल आणि दुसरी लोक तिला गोळ्या खाऊ देतील का? काहीतरी काय बडबड करतीस ग? मग नाही का आपण तिची लाय डिटेक्टर टेस्ट करू. कसली टेस्ट? लाय डिटेक्टर टेस्ट. अगं म्हणजे काय? तू आहे ना मम्मी खरंच अडाणी म्हणजे अडाणी आहे. सोप्या भाषेत सांगते लाय डिटेक्टर टेस्ट म्हणजे या परीक्षेत डॉक्टर काय करतो माणसाला शॉक देतो आणि मग शॉक बसल्याच्या नंतर माणूस खरं खरं पोपट्यासारखं घडाघडा बोलतोय. छंचे आता तू पोपटपंची करायलीस बर का? आणि हे समजा आपल्यासाठी कोण करू देणार आहे का? तुझी ती कुठली लायका फाय टेस्ट चुलीत घाल दुसरं काहीतरी बोल. मम्मी घरगुती उपाय करायला पाहिजे. अगं म्हणजे नेमकं काय करायचं ते तर सांग की. म्हणजे त्या चारूबाईला कोपऱ्यात घ्यायचं आणि धमकवायचं. तिनं जर आरेला कार्य केलं तर मग ती मावशी आहे आणि ती गप राहिली शांत बसली तर मग ती चारूबाई आहे. ही भारी आयडिया बरोबर वकील शोभतेस बघ. शोभती माझी हायच आहे मी वकील. बरं मम्मी एक काम कर जी परंपरा आहे ती आमच्या आईसाहेबांनी घालून दिलेली आहे आणि तीच पुढे चालत राहणार. देवाला नैवेद्य बी दाखवलं जाईल पण ह्या उकडीच्या मोदकांचा नाही तळणीच्याच मोदकांचा. लक्षात ठेवा आमच्या आईसाहेबांनी ठरवून दिलेल्या गोष्टी जर तुम्ही बदलायला जाल ना तेव्हा मी तुमच्यासमोर उभा असणार. आई काय झालं? कसला विचार करता एवढा? काय नाही ग अधिपतीच्या वागण्याचा विचार करत होते. माझं खरंच चुकलं का ग? आई आहो प्लीज तुम्ही असा विचार नका करू. तुम्हाला जे करायचं होतं ते तुम्ही केलं आणि ते योग्यच होतं. अधिपतींना तो भुवनेश्वरी मॅडमच्या अधिकारातला हस्तक्षेप वाटला यात तुमची काहीच चूक नाही आहे. आणि तुम्हाला लक्षात आलं असेल ना भुवनेश्वरी मॅडम आणि अधिपतींचा बॉन्ड खूप स्ट्रॉंग आहे. त्यांचं ना असं एक वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळात ते कुणालाही येऊ देत नाही. मला पण नाही येऊ देत. म्हणजे मी घरी जेव्हा आले ना लग्न करून नुकतीच तेव्हा जे केलं तेच तुम्हाला सांगते. लहान तोंडी मोठा घास वाटेलही तुम्हाला पण नाही असं काही नाही. तू सांग ना. पण मला एक सांग तुला या सगळ्या गोष्टीचा त्रास नाही का ग होत? सुरुवातीला खूप व्हायचा पण मग मी ॲक्सेप्ट केलं की भुवनेश्वरी मॅडम आणि अधिपती यांना आपण वेगळं नाही करू शकत. त्यांचे बंध तोडता नाही येणार आहेत आणि मग सोप्या झाल्या गोष्टी हळूहळू. पण हे सगळं ॲक्सेप्ट करणं तुला खूप जड गेलं असेल नाही? नाही हो कारण बाकी काही असलं ना तरी अधिपती मनाने खूप चांगले मन मिळावं आहेत सगळ्यांना समजून घेणार आहेत. आत्ता कदाचित त्यांच्या वागण्यामुळे तुम्हाला पटत नसेल पण मी खरंच सांगते ते खूप चांगले आहेत. आत्ता भुवनेश्वरी मॅडम सापडत नाही आहेत ना म्हणून डिस्टर्ब होते. मी तुम्हाला सांगितलं ना माझ्यावरही चिडचिड करतायत ते फक्त तुमच्यावरच असं नाही. पण मग कधी थांबणार हे असं किती दिवस चालणार आहे? आई तुम्हाला सांगते भुवनेश्वरी मॅडम एकदा सापडल्या ना की सगळं थांबेल. बघा तुम्ही
मग अधिपती पण तुमच्याशी चांगलं वागतील, त्यांचं खरं रूप दिसेल तुम्हाला. आणि आत्ता जे वागतायत ना ते तुमच्याशी, त्याबद्दल सुद्धा तुमची माफी मागतील ते. बघा तुम्ही, कारण शेवटी काही झालं तरी तुम्ही जन्म दिलाय त्यांना. आई आहात त्यांच्या. ते बोलून दाखवत नसतील पण त्यांना माहिती आहे. तुला खरंच असं वाटतंय? खरंच. आत्ता फक्त आपण अधिपतींच्या कलानं घेऊया, जोपर्यंत भुवनेश्वरी मॅडम सापडत नाहीयेत तोपर्यंत. कारण त्यांनी जे पायंडे पाडून ठेवलेत ना, ते जर आपण तोडायला गेलो तर अधिपती अजूनच चिडतील. म्हणून आपण मधला मार्ग काढूया. सगळ्या बाजूने विचार करतेस तू. बरं, उद्या मोठा सोहळा असणार आहे फॅक्टरीत, आपण जाऊया आरतीसाठी. नाही नको, अधिपतीला आवडेल का मी तिकडे आलेलं? अहो असं काय बोलताय तुम्ही आई? तुम्हाला टेन्शन आलंय का? तुम्ही टेन्शन नका घेऊ. हे बघा, आपण काय करायचंय, आत्ता भुवनेश्वरी मॅडमनी ज्या पद्धती परंपरा सुरू केल्यात ना, आपण सगळं ते फॉलो करायचंय आणि बाप्पाकडे प्रार्थना करायची की सगळं व्यवस्थित होऊ देत. बस. अधिपती काय बोल, कोणी काय केलं आता? नाही, कुणी बी काय बी नाही केलं. मग कशाला आल्यास? नाही म्हणजे तुम्हासनी असं वाटेल कम्या फक्त इकडे येते ते तुमचं कान भराई येते. मुद्द्याच बोल, मुद्द्याच बोल, पावड पसर लावू नको, मुद्द्याच बोल. काय नाही, थँक्यू म्हणायचं होतं. थँक्यू कशाला? फक्त तुमच्यामुळं ताईचं अस्तित्व वाचलं बघा या घरातलं. कारण आज जी परंपरा बदलली असती का नाही तर हळूहळू समजच बदललं असतं बघा या घरातलं. फक्त तुमच्यामुळे झालंय. असं कसं? मी आहे त्यावर काय बदलत नाही इथलं. त्यांनी तुम्हालाच बदललं म्हणजे? मला मी बदललो म्हणजे कळलं नाही मला. नाही नाही, ते चुकून गेलं तोंडात. काय नाही, काय नाही. थांब 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 थांब. चुकून गेलं तोंडात तर मग त्याच तोंडानं मला सांग, काय चाललंय तुझ्या मनात? इसकडून सांग बरं. अहो अधिपती, म्हणजे मला असं म्हणायचं होतं का शेवटी किती बी काय बी झालं तरी रक्ताची नाती रक्तातच जातात. म्हणजे ज्या बाईनं तुम्हासनी जन्म दिलाय तुम्ही बी जाणार की हो त्यांच्याच बाजूला. म्हणजे तुमचं मन बी पागळणारच की हो. मग माझ्या ताईचं कसं होणार सांगा बरं? अहो, जिनं तुम्हासनी जग जिंकाय शिकवलं, जिनं तुम्हासनी जग मानलं, तिच्या जगातनं तुम्ही गेला असं तर कसं करायचं? हेच ओळखलंच का मला? हां, असं असतं तर आईसाहेबांनी एवढं शोधलं असतं काय? जंग जंग पछाडलं असतं. आमच्यासाठी आमची आई एकच आहे, म्हणजे आमचे आईसाहेब. वय अधिपती, आता मला पटलं बघा. म्हणजे शंका आली म्हणून विचारलं. बरं आता मिटली बरं का शंका. आता काय बी नाही. आता फक्त एकच वाटतं, ताई या घरला परत येऊ दे. येणार, त्या लवकरात लवकर घरला येणार, बघ तू. अधिपती तुमच्या तोंडात साखर पडू. बरं तुम्ही सांगा, जर ताई परत आली आणि तिनं या चारूबाईला पाहिलं तर तिला कसं वाटेल हो? तिच्या मनाला किती वेदना होत्याल सांगा की. माझ्या ताईनं जीवाचं रान केलं हो या घरासाठी. हो, तिनं बाग फुलवली आणि कुणीतरी दुसरीच बाई येते आणि त्या बागाला वनवा लावते. हे बघितल्यावर ताईला कसं वाटेल सांगा की. ती चारूबाई का नाही, मला वाटतीच बघा मोड्यावरचं लोणी खाणारी. ताई तिला बघून परत घर सोडून गेली तर? अशा बरं घर सोडून जातील. एकदा आईसाहेब फक्त घरात येऊ दे, मग किल्ल्याचे दरवाजे बंद. परत कुठं जाऊन देत नसतो मी मग त्यासनी, समजलं ना? मग किती बी गनिमी येऊन देत, पहिला वार त्यासनी माझ्यावर करावं लागेल आणि मग मी सुट्टी देत नसतो. बघूया कोणाची हिंमत आहे. हो, पण अधिपती गनिम तर हितलेच आहेत किंवा घरातले. म्हणजे बघा, तुम्ही त्यासनी काय बोलाय गेले तर बाकीची नाती तुटतील की? तुटून देत की मग. ज्यासनी आईसाहेबांची पर्वा नाही त्यांची पर्वा मी करत नाही, लक्षात घे. तर माणसं जोडणाऱ्या ताईला हे पटेल का हो नाती तुटलेली? मला कवा कवा तेजच भ्या वाटतंय. त्यांनी आयुष्यभर माणसं जोडायला शिकवलं, त्यांच्यामुळे जर माणसं तुटली तर ते त्यासनी पटेल का? आईसाहेबांनी त्रास नाही व्हायला पाहिजे त्या गोष्टीचा. ते आपण का नाही असे उसावणी आहेत बघ. आईसाहेब वरनं जरी टणक वाटल्या तरी आतनं एकदम गोड. सगळी माणसं त्यांना अशी जवळ पाहिजेत कायम. काही काही लोकांना तेवढं दिसत नाही ना, वरतं दिसतं टणक आहे ऊस काठीवानी तेवढंच दिसतंय. अरे पण तो माणसांचे ताण भागवतोय, तृप्त करतोय, जाऊ ते बोलण्यात काय अर्थ नाही. पंचगंगेचं पाणी काय निर्मळ, तशा आईसाहेबच येतील. त्या येणार घरला, तू टेन्शन घेऊन उभं. आणि मी आहे ना तोवर त्यांच्या केसाला धक्का लागू देणार नाही आयुष्यभर. काय काळजी करू नको, जा तू जा. काय असं सोडून गेलाय मला आईसाहेब?
का असं एकटं पाडले? बाप्पाला तळणीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला, परंपरा राखली अधिपतीनं. पण चारुलताबाई परंपरेवरनं जे काय बोलल्या की ते परंपरा बदलू शकतात, ते काय पटना झालंय. देवाधर्माच्या परंपरा मोडणं म्हणजे पापच आहे. आजी चला जेवून घ्या. जेवायला आला नाहीत म्हणून घेऊन आलीये. नाही ना ग, भूक नाही मला. बसा बसा. भूक नाहीये का मनात नाहीये? खरं तर या घरातच माझं मन रमना झालंय बघ. आजी हो, असा घरच्यांचा राग अन्नावर काढायचा नसतो. तुम्ही शिकवलं ना मला. अगं पण मला खरंच न ग आहे. मी तुमचं काही ऐकणार नाहीये. तुम्हाला खावं तर लागेलच. अगं ऐक माझं. अगं अगं काय करतेस? हक्कानं भरवते, खाऊन घ्या. असा अन्नावर राग नका ना काढू. तुम्हाला राग आला ना, तुम्ही मला वाटेल ते बोला, माझ्यावर चिडा हवं तर, पण खाऊन घ्या आधी. औषधं घ्यायची आहेत ना तुम्हाला? नातीच्या हक्कानं भरवलंस, पण या घरावर, या नात्यांवर हक्क कुठे राहिलाय माझा?